कसली रोमॅन्टिक जागा आहे ना. मस्त जागा आहे. हो ना आदित्य. जरा हायफाय आहे ग. ही कसली हायफाय? अरे याच्याहून रॉयल हॉटेल्स मध्ये जातो मी. हो हो. एनिवे तिथे बसूयात. लेट्स गो. तिथे बसूयात. Let's go. सगळ्यांना बसू दिलं असतं तर बरं झालं असतं ना. मग बसू दे की त्यांना. त्यांचं मी काय अडवलंय का? काय नाही ना अडवलंय मी. नाही नाही अडवलं नाहीये. आणि तसंही आज मला कोणीच अडवू शकत नाही. ठीक आहे मी इथे बस. सई तू इथे बस ना. मी तरी कशाला. मी बसते ना तिथेच. सई कसं आहे, डेटही तुझी आहे, डॉक्टरही तुझं आहे आणि सीटही तुझी आहे. ये बस. मला माहितीये तुम्ही मुद्दामून सईला तिकडे बसायला सांगितलं ना. म्हणजे आपल्याला दोघांना शेजारी शेजारी बसता येईल आणि खूप गप्पा पण मारता येतील. हो ना. आधी किती विचार करता तुम्ही माझा. हे नाही 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 नाही. मग माझ्या फेवरेट कलरचा शर्ट का घातला. फेवरेट कलरचा शर्ट. सईला माहितीये ना. हो ना सई. पिंक कलरचा शर्ट घाल ना. मस्त दिसेल एकदम. ऑसम. हो ना सई. मी पण आज एकदम खास तयार होऊन आली आहे तुमच्यासाठी. अगदी जशी सई तयार होऊन आली आहे ना जिजूंसाठी. तिला एखादी मस्त कॉम्प्लिमेंट द्या ना. कॉम्प्लिमेंट? हा. कॉम्प्लिमेंट नाही, मी मनापासून एक कमेंट करू शकतो. अय्या करा करा करा. सई करू का? सई तू अतिशय बोगस दिसतेस. तुला जरा पण अक्कल नाहीये की कुठे काय कपडे घालायला पाहिजे. जेव्हा तुझा हा बेसिक सेन्स डेव्हलप होईल ना कुठे काय कपडे घालायचे, तेव्हा तुला मी आमच्या बिझनेस पार्टीज मध्ये घेऊन जाईल. मला वाटतं तोपर्यंत तू घरीच बसलेलं बरं. तू सईला घरी बसवणार आहेस. ऑल द बेस्ट. नाही काय तू सईला घरी बसवण्याचा विचार करतोयस ना. तुझा हा विचार संपेपर्यंत ती मागच्या खिडकीतून पळून गेलेली असेल. वादळ आहे सई, वादळ. आणि वादळांना ना बांधून नाही ठेवता नाही. आणि राहता राहिला प्रश्न तिच्या ड्रेसिंगचा, तर तिने तिचे कपडे बदलण्याच्या आधी तू तुझा चष्मा बदल. तोच चष्मा ज्याच्यातून तू जगाकडे पाहतोस. मला ना तू काय बोलतोय ते समजत नाही. तू एक्सप्लेन पण करू नको, कारण मला काडीचा इंटरेस्ट नाही तुझं ऐकण्यात. आणि मला माझा वेळ पण वाया घालवायचा नाही. तर मला वाटतं आपण ज्या कामाकरता इथे आलोय ना त्याकडे वळत नाही. ए बेटा, आपण काय ऑर्डर द्यायची ते ठरवूया. नाही नाही तुम्ही कशाला? मला माहिती आहे ना काय मागवायचं ते. पण प्रत्येक जण डिसाइड करेल ना त्याला काय खायला हवंय ते. नाही ना. तुला काय हवंय? मला जे हवंय ते मला मिळालंय.
ठीक आहे, मग बस उपाशीच. आदित्यजी जे मागवतील ना त्यातूनच थोडस खाणार आहे मी. बिकॉज शेअरिंग इज केअरिंग ना. ओके, मग आधीजी तुम्हीच ठरवा आता काय खायला हवंय ते. अगं मला बघू. अगं सई, हो तू ह्या दोघांना काय विचारतेस ते काय पाहिजे ते? हे त्या चटकदार चौदारच्या लायकीच आहेत. याला इथल्या डिशेसची नावं तरी कळणार आहेत का? त्यांना नसेल कळत, पण मला तर कळतं ना. सो मी ऑर्डर देते. सई, सई यापुढे माझे डिसिजन्स तेच तुझे डिसिजन्स. मी जे मागवलंय तेच तू खायचं आणि तेच बाकी सगळे पण खाते. वेटर, soup of the day for all of us. 4 portions of black bean quesadillas, fresh avocados, and which scotch do you have? स्कॉच? Scotch शिवाय सेलिब्रेशन कसलं? We have to have scotch. काय मिडल क्लास? नाही, तुम्ही प्लीज. मला नको, मी नाही घेत. मलाही नकोय. इनफॅक्ट बाकी कोणालाच नकोय. ए का नको? मला खूप आवडतं. That's the spirit. बटरस्कॉच. गरीबी. बटरस्कॉच नाही ग, स्कॉच. अल्कोहोल म्हणजे दारू. हे आई ग. हळू हळू. आणि हा काय सडक छाप शब्द आहे? दारू. इट्स अ स्कॉच. स्कॉच. हा तेच ते स्कॉच. हा मला चालेल, मला चालेल. I like this girl. तू जरा थांब. नाही ना, बावळटपणा करू नकोस. का पण? मला ट्राय करायची आहे एकदा. मग ती तुझी तू कर. हा, इथे नाही करायची. तिला ट्राय करायची तर करू दे ना, आणि तेवढीच मला पण कंपनी होईल. उगाच काय बोलू नकोस. इथे इथे काहीतरी होईल, तिला उगाच प्रॉब्लेम होईल. नाही होणार. आणि झालाच ना तर आदिजी आहेत ना मला सांभाळायला. हे काय सांभाळायचं काय? हे बघ सुयश, तुला हवं ते तू कर, पण तिला उगाच यशात ओढू नकोस. ओके ओके, चिल. मग तिला ऍटलीस्ट सॉफ्ट ड्रिंक तरी घेऊ दे. सॉफ्ट ड्रिंक. सई, दिस इज नॉट राईट. आता ठीक आहे, पण लग्नानंतर तुला पार्टीज मध्ये एखाद 2 ड्रिंक्स तरी घ्यावेच लागतील. काय जबरदस्ती आहे ही? जबरदस्ती समाजावर. एकदा पटवर्धनांची सून झालीस तर स्टेटस सिम्बॉल म्हणून पार्टीज मध्ये 1-2 ड्रिंक्स घ्यावेच लागतील. काय क्लायंट्स असतात तिथे असे नखरे करून चालत नाही, त्यांना इन्सल्टिंग वाटतं. क्लायंट्स दुखावले जातात. ओके, म्हणजे माझं मन दुखावलं गेलं तरी चालेल, पण क्लायंट्स नाही दुखावले गेले पाहिजेत. हे बघ सुयश, मला ज्या गोष्टी आवडत नाहीत ना त्या मी अजिबात करत नाही. हे काय चाललंय सई तुझं? तू त्याच्याकडे बघतीयस तर तुला हाताने काहीतरी इशारे करतोय. नाही ना? हा. तुझ्या बॉयफ्रेंडला सांभाळा. ते बॉयफ्रेंड नाही आहेत माझे. नाहीये. म्हणजे अजून तरी नाहीये, पण नाहीये अजून तरी नाहीये. कळलं मला. नाही ना, कळलं मला. कळलं की हा तुझा बॉयफ्रेंड नाहीये. मग तू आहेस तरी कोण?
गाईस कम ऑन, तुम्ही ऍटलीस्ट पाण्याचा ग्लास तरी घ्या. Cheers to me and Sai. काय रे, आदित्य दारू पित नसेल ना? अरे काय बोलतोस काय तू? आणि तू खाण्यावरून डायरेक्ट पिण्यावर गेलास? नाही रे, आपली एक शंका. शिवाय काय तरुण वयामध्ये स्पेस लागते ना, तशी व्यसनही लागतं. आपला आदित्य आपल्याला विचारल्याशिवाय ताक पित नाही, तो दारू पिणार? काहीतरी दादा तुझं. नाही नाही, शक्य नाही, शक्य नाही दादा. आपला आदी आहे ना, रम, रमा आणि रमी या तिन्ही गोष्टींकडे डुंकूनही पाहत नाही. त्यामुळे आधी त्यांच्या नादी लागणं शक्यच नाही. नाद करायचे जे खिशात बक्कळ पैसा लागतो. मग मला माहित नाही, पण एक अंदाजाने सांगतो. नाही रे, तसं नाही. मी आपली एक शंका व्यक्त केली. शिवाय काय कमवायला लागलाय, त्या श्रीमंत मित्रांमध्ये फिरत असतो, त्यात ती सई. म्हणजे तिचे ते श्रीमंत मित्र, त्यांच्याबरोबर याची मैत्री व्हायची. त्यांना पैसे उधळताना आणि उडवताना बघून यालाही वाटतील ना पैसे उडवावेत म्हणून. हे बघ, एक तर ती सई तशी नाहीये आणि आपला आदित्य तर मुळीच नाहीये. हा कंपनीतले पैसे वापरत नसेल ना? दादा, आपला आधी असा चोऱ्यामाऱ्या करतो. नाही रे, चोरी मारी करेल असं नाही रे, पण अशा विचाराने पैसे घ्यायचा ना की आत्ता घेऊ आणि पगार झाला की परत ठेवू, सगळं पूर्ववत करू. आणि हे सगळं करताना त्या मल्होत्राने पाहिलं तर व्यवहारामध्ये ही अफरातफर होते. अटक होईल, त्याला गुन्हा नाही का? अरे पण दादा, गुन्हा सिद्ध होईलच कसा? कारण त्याचा मामा वकील आहे आणि मुळात हा पैसा आदित्यचा आहे. कंपनी आदित्यच्या नावावर आहे. त्यामुळे त्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला फक्त 0 सेकंद लागतील. त्यामुळे अटक होण्याआधी त्याची सुटका होईल. अरे पण मूर्खा, मग कोर्ट कचेरी होते ना सगळी, शिवाय बदनामी होईल सगळीकडे. एक मिनिट. आपण कळलं ना तर आप्पा काय आपल्याला सोडायचं नाहीत. हा, अरे कुठला विषय कुठे घेऊन जाताय तुम्ही? हो ना दादा, तू जरा शांत हो. अरे पराचा कावळा करून त्याच कावळ्याला खयाली पुलाव खायला घालतोयस तू. आपला आदित्य तसलं काही करणार नाही. आदित्यच्या खिशात पैसे कमी असले ना तरी आपले संस्कार आहेत त्याच्या गाठीला. तो असलं काही करणार नाही. काय रे, पगार किती आहे तुझा? एक्सक्यूज मी. सुरेश प्लीज, यू आर नॉट सपोज टू आस्क दिस. हा पर्सनल क्वेश्चन आहे. अगं, त्यात काय पर्सनल आहे? हा? अरे पैसा ही मिरवायची, शो ऑफ करायची गोष्ट आहे. त्यात लाजायचं काय? काय मिडल क्लास? आदित्य, आदित्य कश्यप. नावात काय रे? नावात काय? मी म्हणतो नाव काहीही असो. अरे नाव जरी आदित्य असलं ना तरी तू काय आदित्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा मालक थोडी आहे. तिथला नोकरच दिसतो. तुझ्यासारख्याला तर मी पण 10-15 हजारापेक्षा जास्त पगार देत नसतो. हे पण तू टेन्शन घेऊ नको ना. हा, तू टेन्शन नको घेऊ. तुला काय हवं ते मागव. आजचं बिल मी भरणार आहे. शेवटी काय श्रीमंत माणसाची मैत्री झाल्याचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे, नाही काय? नाही ना? नाही ना? नाही ना? आदित्य हॅलो, तुला नाही ना? नाही ना? तू ओके आहेस ना? मी ठीक आहे. ए बेटा, रिफिलर पेक. पेग पेग. सुरेश, तू काय केलंयस नक्की? थँक्यू. काय तुझ्या सॉफ्ट ड्रिंक मध्ये? अगं तुझी बेस्ट फ्रेंड आहे, तिला प्यायची होती, पाजली. एवढं काय?
अरे सुयश तू तू वेडा आहेस का जरा? एक मिनिट, आधी आपण हिला बघूयात का? ए तू गब्बस रे मिडल क्लास. नाही ना. चिअर्स. नाही ना, ते खाली ठेवा आधी, ते प्यायचं नाही. का पण? नाही ना, कारण आपली तब्येत बिघडेल की नाही. सोडते. काही पण ना आधी, एवढे मोठे डॉक्टर तब्येतीसाठी वाईट गोष्टी थोडी देणार आहेत. आय लाईक. चिअर्स. सुयश प्लीज हळू, बिहेव. ए यार सई, यार अजून किती हळू आणि आरामात करायच्या गोष्टी. यार तुला आपल्या दोघांच्या फ्युचर बद्दल बोलायचं होतं. यार बघता बघता दिवस जातील, आपलं लग्न होईल, सगळं एवढं फास्ट होतंय ना सई. पण तुझी गाडी आहे ना अजून फर्स्ट गिअर वरच अडकली. तुला माहिती आहे नाही ना, तुझ्या मैत्रिणीने ना मला अजून प्रपोज सुद्धा नाही केलंय. साधू आय लव्ह यू पण नाही म्हणाले. काय? सई, व्हॉट्स दिस नॉनसेन्स? तू आज सुयशला आय लव्ह यू म्हटलंच पाहिजे. नाही ना, तुला ना साधं एक वाक्यही धड बोलता येत नाही, त्यामुळे गप्प बस. मला नसेल येत बोलता, पण तुला येतंय ना. येस, यू आर राईट. तुम्हाला दोघांनाही ना कळत नाहीये तुम्ही काय बोलताय आणि काय बडबडताय ते. त्यामुळे आपण पटकन बिल भरूया आणि निघूया. ए सई सई, तू मला जोपर्यंत आय लव्ह यू नाही म्हणत ना, तोपर्यंत आज इथून मी हलणारच नाही. मी पण. ठीक आहे, मग मी निघते. ए सई सई सई, अगं एवढं काय सई. एक लाईन, 3 वर्ड्स. हे बघ, मी तुझ्या करता एवढं सगळं करतोय आणि तू माझ्यासाठी एवढं नाही करू शकत. सुयश प्लीज. अरे घाई काय? आता तर भेटलोय ना आपण एकमेकांना, अजून काही दिवस भेटूया, एकमेकांना समजून घेऊया आणि मग समजून घ्यायचंय यार सई. किती किती ओळखायचंय अजून. तू मला आत्ता समजून घे आणि प्लीज मला आय लव्ह यू म्हण. हे सई म्हण ना एकदा. सई, आता तू जर आज आय लव्ह यू म्हणलीस ना, तर मी पण आज आय लव्ह यू म्हणणार. हे सई, अगं त्याच्याकडे काय बघते, माझ्याकडे बघ ना सई. मी बघतोय ना तुझ्याकडे. तुझं प्रेम नाही माझ्यावर, तुला आवडत नाही का मी? आपलं लग्न मोडणार आहे सई. नाही नाही, चल चल एकदम चल सई म्हण आय लव्ह यू. म्हण आय लव्ह यू, आय लव्ह यू. प्लीज हात सोड माझा. सईला सिव्हिअर ॲनिमिया आहे, ज्यात तिला कधी कधी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो. तिचं ब्लड प्रेशर अचानक ड्रॉप होतं, हार्टबीट्स फास्ट होतात आणि तिला खूप त्रास व्हायला लागतो. म्हणूनच तिचं लग्न डॉक्टर सुयशशी होणं खूप गरजेचं आहे तिच्या आयुष्यासाठी. लाज वाटते तुला सई? तुला माझी लाज वाटते सई? हा सुयश प्लीज प्लीज इथे तमाशा करू नकोस, लोक बघतायत. काय हा तमाशा आहे? आता म्हण ना आय लव्ह यू. म्हण म्हण ना. अगं हे सई आय लव्ह यू म्हण सई. ए सई प्लीज. बस सुयश. तू कोण आहेस आमच्या दोघांच्या मध्ये येणारा? मित्र आहे मी तिचा, आणि बास झाला. बाजूला हो, माझी होणारी बायको आहे. म्हण ना. सुयश, हात प्लीज नको हात करू. सोड. हात सोड. प्लीज हात सोड. सुयश, हात सोड. ए
माझ्या होणाऱ्या बायकोच्या अंगाला हात लावतोस तुझ्या. सुयश बस प्लीज. ए बस सई